नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील येवला तालुक्यातील पिंपळगाव टोलनाक्यावर शुक्रवारी सकाळी मिलिटरीचे सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली। या आगीत ट्रक मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला असून घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। विशेष म्हणजे ही आग वाहतूक पोलिसांनी लावल्याचा गंभीर आरोप संबंधित ट्रक चालकाने केला आहे। त्यामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांकडून इतर जिल्ह्यातील वाहनधारकांकडून कथितरित्या अवैध एंट्री फी वसूल केली जात असल्याचा आरोप चर्चेत आहे। याच कारणावरून ट्रक चालक आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता। या वादानंतर काही वेळातच ट्रकला अचानक आग लागल्याने संशय अधिक बळावला आहे। आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले। घटनास्थळाजवळच रेल्वे रूळ असल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। येवला नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान आग लागल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी घटनास्थळावरून निघून गेल्याचीही चर्चा असून नागरिकांनी या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले आहेत। घटनेमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। घटनेनंतर संतप्त ट्रक चालक व नागरिकांनी रस्त्यावरून जात असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्याला अडवून आपली तक्रार मांडली। यावेळी भुजबळ यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले। दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। हम पूना से आ रहे थे आर्मी का सामान भर के, तो क्या किया इधर हमको पुलिस वालों ने रोका। ट्रैफिक पुलिस वालों ने उन्हें हमको रोक के बोले इधर नो एंट्री है, रोड पे बड़ी बड़ी गाड़ियां जा रही हैं। बोला इधर नो एंट्री है, नहीं तो हम आपका 30,000 रुपए का चालान करेंगे, हमको 5,000 रुपए रिश्वत लेके जाओ। और हमारे से उन्होंने अपनी गाड़ी के डॉक्यूमेंट सारे पकड़ के रख लिए। ठीक है, और पुलिस वाले को मेरे पास गाड़ी नंबर भी है। पुलिस वाला मेरी गाड़ी के पास खड़ा सिगरेट पी रहा था, गाड़ी में गैस भरा हुआ था, गाड़ी चल के आया, तुरंत गाड़ी ने आग पकड़ दिया और मेरे थप्पड़ भी मारा। पुलिस वालों ने पूरा मेरे को पीटा इधर साइड मेरे आके। पुलिस वाले ट्रैफिक पुलिस वाले रोज इधर खड़े होते हैं। कम से कम कारण ये था, मैंने उनको रिश्वत नहीं दिया, उन्होंने मेरे को रिश्वत मांगा, मैंने उनको रिश्वत नहीं दिया। 5,000 रुपए रिश्वत मांगा मेरे से। तर एक ट्रक जळाला होता, तो ट्रक चालकाने आरोप केलाय की पोलिसांनी हा ट्रक पेटवून दिला आणि घटनास्थळावर वाहतूक पोलीस हे फरार झालेले आहेत। काय सांगाल सर? तीच आता मग आता त्याच ठिकाणी मी आहे आणि सगळी ट्रॅफिक जाम झालेली आहे। मी येवल्यावरून मुंबईला चाललो होतो, त्या नाक्यावर तिथे हा ट्रक पेटलेला। तर सगळे ड्रायव्हर सांगतात आजूबाजूचे सुद्धा की ही जी वाहतूक जे आहेत पोलीस जे आहेत इथले एक तर पैसे गोळा करतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं। बरं, हा जो ट्रक जो आहे तो खासगी जरी असला तरी त्याच्यामध्ये सगळं मिलिटरीचं सामान आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं सामान त्या मिलिटरी त्या ट्रक घेते। आणि त्या ट्रकवाल्याकडून हे सगळे बाजूचे सगळे ट्रकवाले म्हणतात 5,000 रुपये देऊ, तो मी कुठं देणार? आणि सगळं मिलिटरी गव्हर्नमेंटचं सामान चेक त्यांनी कागदपत्र दाखवले, बघा कागदपत्र माल कोणाचा आहे काय। तर त्यातल्या एकाने जो आहे जो सिगारेट पित होता त्याने डिझेलच्या त्या टाकीमध्ये ते पेटतं सिगारेट टाकलं आणि तेव्हापर्यंत ते भडका जो उडाला आहे आणि ते आता स्फोट होत आहे आणि ते पळून गेले। ते सगळे 5-6 जे कोण पोलीस होते ते ट्रॅफिकचे। तर आता मी ते आमच्या तिथले लोकल पोलिसांना सांगितले की म्हणजे तुम्ही त्याच्यावर FIR वगैरे घ्या, कारण एक तर ते पैसे गोळा करणं हा गुन्हा तो आहेच, पण अशा रीतीने कुणाच्याही म्हणजे तो तर मिलिटरीचा माल आहे, कुणाच्याही याला आग लावायचं काम तुम्ही करू शकत नाही। काय आता तो ट्रक कोण भरून देणार? ते गव्हर्नमेंटचं सगळं सामान जळतंय, ते लष्कराचं काय चाललेलं आहे। आता बघू, आता मी ADG साळुंखे म्हणून जे आहेत DG जे ॲडिशनल DG त्यांना पण मी फोन केला, ते म्हणाले मी पण बघतो आणि आमचे लोक जे आहेत ते त्यांच्यावरची कडक कारवाई करतात इथले लोकल। ठीक है। विक्रमजीत सिंह, रहवासी येवला। छगन भुजबल साहब से एक विनती है कि आपके येवला के ट्रैफिक पुलिस वाले यहाँ पूरा दिन 7 से 8 पुलिस वाले गाड़ी वालों को तंग करते, उनसे वसूली करते और ऑनलाइन चलान के दर से उनसे पैसा लेते। आज क्या हुआ, उन्होंने सुबह ये गाड़ी रुकाया, पंजाब की आर्मी का सामान है उसमें, और उन्होंने इनसे 5,000 रुपया रिश्वत मांगी। इनका चलान बोला है कि इनको चलान करके देंगे, नहीं तो इतना पैसे दो। तो इन्होंने बोला हमारे पास पैसे नहीं है इतना, तो इनका
उनसे बाताबाती हुई और बाताबाती होने के बाद वो पुलिस वालों ने इनकी टैंकी को आग लगा दी है, डीजल टैंक को, और गाड़ी को आग लग गई। ये 2 जाने थे, वो 8 जाने थे, और आग लगने के बाद यहाँ से ट्रैफिक पुलिस वाले भाग गए। अभी ये बेचारे आर्मी का सामान है, आर्मी वालों को भी इन्होंने फोन करा है। तो प्लीज रिक्वेस्ट है कि इनके ऊपर कोई एक्शन लिया जाए, पुलिस वालों के ऊपर। पूरा दिन येवला में जाम रहता है, पब्लिक परेशान रहती है येवला की, और वो येवला के ट्रैफिक पुलिस वाले इधर 8 जाने आके इधर पूरा दिन वसूली करते हैं। इसकी मेरे पास लाइव बहुत वीडियो है, क्योंकि मैं रोज कोपर को जाता हूँ, रोज इनकी वीडियो बनाता हूँ, और इतना तंग करते हैं ये इधर गाड़ी वालों को, आप कभी भी चेक कर सकते हैं। और येवला में पूरा जाम रहता है।